10वीच्या एक्झाम नंतर सगळ्यात मोठं कन्फ्युजन असतं पॅरेंट्सला आणि मुलांना, आणि टेन्शन पण असतं की स्ट्रीम सिलेक्शन कसं करायचंय, सायन्स घ्यायचंय, कॉमर्स घ्यायचंय का आर्ट्स घ्यायचंय, या तिघांमधनं काय निवडायचं नेमकं. बरीच मुलं स्ट्रीम अशी निवडतात की माझे मित्र चाललेत सायन्सला म्हणून मी सायन्सला ॲडमिशन घेतो, किंवा माझे पॅरेंट्स बोलतायत सायन्स घे म्हणून मी सायन्स घेतोय, किंवा माझे 10वीचे मार्क्स चांगले आले तर मी सायन्स घेतो. पण स्ट्रीम सिलेक्शन हे मार्क्सच्या बेसिसवर नसतंच. भले तुम्हाला 60% असतील किंवा 90% असतील, त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्ही स्ट्रीम सिलेक्शन करू शकत नाही. तर त्यासाठी इंटरेस्ट, स्किल, फ्युचर गोल आणि त्यात करिअर काय, तर या बेसिसवर स्ट्रीम सिलेक्शन ठरवलं जातं. जर तुम्हाला इंजिनिअरिंग, मेडिकल, IT रिसर्च किंवा टेक्नॉलॉजी यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही सायन्स घेऊ शकता. आणि जर तुम्हाला बिझनेस, अकाउंट, फायनान्स किंवा बँकिंग सेक्टरमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉमर्स घेऊ शकता. आणि जर तुम्हाला सिव्हिल सर्वंट म्हणजेच IAS, IPS, लॉ, जर्नलिस्ट, सायकोलॉजी किंवा क्रिएटिव्हिटीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आर्ट्स घेऊ शकता. आणि तरी पण तुम्हाला स्ट्रीम चूज करण्यात कन्फ्युजन आहे आणि प्रॉपर 1-to-1 गायडन्स हवा असेल तर कमेंटमध्ये टाईप करा कोणत्या स्ट्रीमबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे ती कमेंट करा, म्हणजे सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स. तर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवेन प्रत्येक स्ट्रीमसाठी. तर ह्या पेजला फॉलो करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करून ठेवा.